घनसांगवी तालुक्यातील शेतकरी जनावरांच्या चोरीमुळे खूपच हैराण झाले असून मागच्या काही दिवसापासून 50 ते 60 जनावरांची चोरी झाली असून आतापर्यंत या चोरीचा पोलिसांना कोणालाही तपास लागलेला नाही। त्यामुळे शेतकरी खूपच हैराण झाले असून या झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास लावावा म्हणून शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार आणि घनसांगवी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं आणि चोरीचा लवकरात लवकर तपास लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे। आतापर्यंत घनसांगवी तालुक्यातील देवी दहेगाव, गुरुपिंपरी, राजेगाव, कोठाळा 4 गावात मिळून जवळपास 50 जनावरे आतापर्यंत चोरी गेलेली आहेत आणि त्यासाठीच आज आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की या बाबतीतचा तपास यंत्रणेला आपण गतिमान करण्यासाठीच्या सूचना द्याव्यात। पोलीस यंत्रणेला देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण तपास गतिमान करून लवकरात लवकर संशयित असतील किंवा या अशा पद्धतीच्या जनावरांच्या चोरीतल्या गुन्ह्यातले जे पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार आहेत तशांचा तपास करा। संशयित काय असतील त्यांनाच त्या ठिकाणी ताब्यात घ्यावं आणि ताबडतोब तपास मार्गी लावून गोरगरीब शेतकऱ्यांची जे जनावरे गेली आहेत ती त्यांच्या ताब्यात तातडीनं तपास लागल्यानंतर ताब्यात देण्यात यावीत अशा पद्धतीचे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। शोध किती जनावरांचा? अद्यापपर्यंत एकही जनावरांचा शोध लागलेला नाही आणि एकही संशयित अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कुणीही संशयित अटकसुद्धा झालेले नाही अद्यापर्यंत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। आज घनसांगवी पोलीस स्टेशन येथे निवेदन युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे। पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आलेली आहे की घनसांगवी परिसरातील शेतकऱ्यांचे दावणीला बांधलेले जनावर, बैल, गाई, वासरासहित चोरांनी चोरून नेलेले आहेत। तरी याचा संपूर्ण सखोल तपास पोलिसांनी करून त्वरित रिझल्ट द्यावा अन्यथा युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे येत्या 8 दिवसात पोलीस स्टेशन घनसांगवी येथे निदर्शनं करण्यात येतील आणि तहसील कार्यालय येथे सुद्धा धरणे आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आलेला आहे। किती जनावरे? आमचे माझे वैयक्तिक 4 जनावरं गेलेले आहेत आणि माझ्या गावातील 14 जनावरं चोरी गेलेले आहेत 3 शेतकऱ्यांचे मिळून। या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सध्या बाजारामध्ये जनावरांच्या किमती 1-1 लाख रुपयापर्यंत बैलांची जोड गेलेली आहे। घरामध्ये लहान लेकरांसाठी घेतलेल्या गाई ज्याचं दूध आपण याच्या लहान लेकरासाठी हे करत होतो ते सुद्धा आज आमच्या लेकरांना मिळत नाही आहे। इतकी परिस्थिती आज शेतकऱ्यांची बेकार झालेली आहे आणि यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारही दिलेली आहे, SP साहेबांना निवेदनही दिलेलं आहे। याचा ताबडतोब तपास व्हावा हीच आमच्या शेतकऱ्याकडून कळकळीची आणि नम्र विनंती ही पोलीस प्रशासनाला असेल।